उंची 14 आहे, छाती 34 आहे, कमर 29 आहे, बाई 2.5 आहे, दंडघेर 13.5 आहे, मागचा गळा 11 आणि पुढचा 8 आहे. 15 घेतले, शोल्डर 2.5 घेतलं आहे आणि त्याच्या पुढे 3 आणि हे 6 मुंडा. छाती 34 आहे तर 8.5 चौथा भाग. त्याच्या पुढं 1.5. कटोरीचं ब्लाऊज आहे. पुढचा गळा 8चा आहे. 2.5 घेतलं आणि हे मुंडा जो आपण घेतो ना, इथं काखेमध्ये बघा कुणाचं झोळ पडतो तर थोडीशी अर्धा इंच आतमध्ये हे घ्यायचं, क्रॉस रेषा आखून आणि इथं 1.5 इंचावर घ्यायचं. हे बघा 1.5 इंच घेतलं आहे मी. याने ना काखेमध्ये झोळ पडत नाही, चुनाट येत नाही, शोल्डर खाली उतरत नाही. काही काहींचा शोल्डरचा खूप प्रॉब्लेम असतो, शोल्डर खाली उतरतात. ही क्रॉसपट्टी इकडून 4 घ्यायची. हे बघा 4 आली आणि इकडून 3 आली पाहिजे. हे 3 आली. कटोरी आखताना इथं 4.5 घ्यायचं. हे 4.5 आणि इथून हे 2.5 वर, 2.5 किंवा 2.25 वर हे करायचं मार्क. अशी येते. आता मी पुढं आहे ना ब्लाऊज शिवून दाखवते तुम्हाला. मी पॅटर्न वगैरे नाही काढीत, कटिंग डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते. आणि आता हे आपण आखलं ना, कटिंग केलं आहे, हाच भाग असाच पलटी मारायचा फेस पट्टी काढण्यासाठी. हे बघा असा. असं थोडंसं हे करून हे आपाप उठतं बघा आणि थोडंसं मार्क करून घ्यायचं. मग हे बघा आले, उठलंय बघा. हे दिसतंय तुम्हाला. हे आपण 1.5 इंच वाकलं होतं ना, हे एक भाग निघाला आणि ही क्रॉसपट्टी काढायची. आता क्रॉसपट्टी कशी काढायची, आपण ते 4 मोजलं एवढी पट्टी काढून घ्यायची. कटोरी कशी काढायची आता तुम्हाला दाखवते मी. बघा कटोरी जी आहे, आपण 8चा गळा घेतला आहे तर इथून 8 मोजायचं. इथं 8 यायचा. इथून थोडंसं गोलाई देऊन सरळ आखायचं.
ही कटोरी झाली. इकडून पावणे 2 इंच किंवा 1.5 इंच आणि इकडून पण 1.5 इंच आखायचं आणि खाली पण 2 इंच ठेवायचं. ही कटोरी जी आहे हा भाग 2 इंच. अशी गोल कापून घ्यायची. आणि असं मध्य सेंटर काढायचं याचा. बघा ही जी कटोरी आहे ना इथं मध्य सेंटर आला पाहिजे. तर हे असं ठेवायचं. हा भाग ठेवून बघायचा. हे बघा हे वाढवा. तर हे असंच ठेवायचं. इथून 1.5 इंचाचं माप घेऊन आणि इथून 1.5 इंचावर वरती घ्यायचं. हे जे हा भाग आहे हा 1.5 ते 1.5 इंचावरच वरती घ्यायचा आणि इकडून 2 इंच सोडायचं घडीच्या बाजूला. हे बघा इथं 2 इंच सोडलंय मी. हे काढून टाकायचं आणि अशी घडी मारायची. हे जेव्हा हे एकसारखं येईल, हे मागं पुढं नाही आहे, तर हे बरोबर कटोरी आली. हे बघा हे बघायचं आपण असं. ही बरोबर अशी वर उचकते. ही बाजू वर होते आणि ही पण बाजू वर होते. अशी कटोरी येते. तर इथं टुक्की पाडून घ्यायची. आणि हे जे याच्यात 2 इंचच्या पुढे इथं टुक्की पारली आणि इथं हे बघा हे 2.5 आलं आणि इकडं पण 3 आलं पाहिजे असं. आता मी ब्लाऊज पूर्ण बनवते, त्याचा पण व्हिडिओ टाकते आणि तो पण बघा आणि हा पण बघा. आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा.